भरपूर दिवस झाले आपली भेट नाही. मग एक एपिसोड काढायचाच होता. पण म्हणलं कोणता विषय घेऊ? काय घ्यावं बरं हा नवीन विषय? मी काही महिन्यांपूर्वी जयपूरला गेलतो. मग जयपूरला मी काय केलं, कसं गेलो, या सगळ्यांबद्दल चर्चा केली या एपिसोडमध्ये. नक्कीच ऐका हा एपिसोड. हॅलो! भरपूर दिवसातून आपली भेट होते. भरपूर दिवसातून हा एपिसोड मी तयार करतोय. कारण मागच्या काही दिवसात माझं फिरणं झालं. काही महिन्यांपूर्वी मी गेलेलो जयपूरला. आणि जयपूर म्हणजे तुम्हाला माहितच आहे, राजस्थानचं कॅपिटल. त्याला पिंक सिटी म्हणून ओळखली जाते. एक इंटर्नशिप करण्यासाठी गेलेलो. ती इंटर्नशिप होती एका कंपनीची, ज्यामुळे मला ट्रॅव्हल इंडस्ट्री जवळून बघता आली. ज्यामुळे मला लोक कसं फिरतात, म्हणजे एवढे जग वगैरे फिरतात लोक. आपलाच देश घ्या, भरपूर लोक फिरून घेतात. प्रत्येक कोपरान कोपरा फिरायला कितीतर वर्ष जातील देशाचे. पण हाच देश, हीच दुनिया लोक कशी फिरतात कमीत कमी पैशात, किंवा ज्यांना फिरायची आवड आहे ती कशी कव्हर करतात. जो गोल्डन ट्रायंगल आहे, जे फॉरेनची लोक येतात ना गोल्डन ट्रायंगलला, तो गोल्डन ट्रायंगल कव्हर करतात. दिल्ली, जयपूर, असा जो आग्रा वगैरे गोल्डन ट्रायंगल आहे ना, तो कव्हर करतात. मग हे जवळून बघता आलं त्या इंटर्नशिप मध्ये. पण मी पहिल्यांदाच एवढ्या लांब कुठेतरी जाणार होतो, खास 1 ते 1.5 महिन्यांसाठी, एका ट्रेनिंगसाठी. आणि मी हे मुद्दामून निवडलेलं, कारण असं म्हणतात की तुम्ही जेवढं जास्त जग फिराल तेवढं तुम्ही जगाला फिरवाल, असं म्हणतात. त्यामुळे थोडं गेलेलो जयपूर बघण्यासाठी. पण जाताना काय प्रॉब्लेम झाला की माझं तिकीटच नाही रेल्वेचं. नाही म्हणजे कन्फर्म होतं, बट मी बुकिंग करताना स्लीपरचं कन्फर्म नव्हते तिकीट. वेटिंग लिस्टला लागलेले भरपूर. आणि मला तर जायचंच होतं, काही करून 12 मेला तिथं पोहोचायचंच होतं. मग मी काय केलं की सिटिंगचं, म्हणजे जनरल असतं जे सिटिंग, ते तिकीट कन्फर्म करून घेतलं. पण आता घरात कसं सांगायचं सिटिंग केले. घरात सांगितलं तुम्हाला माहितच आहे, एवढं सिटिंग केलंय म्हणल्यावर आणि पैसे देतो, बसनं जा वगैरे. पण मुळातच मला एवढे खर्च करून असं फिरणं आवडत नाही. म्हणून एक काम केलं, मी सिटिंगच केलं कन्फर्म आणि घरात सांगितलं स्लीपर. थोडक्यात काय, थोडं खोटं बोलतो. ठीक आहे ना, आपण चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलतो. म्हणून मी पुण्यातून एक सिटिंगचं तिकीट घेऊन निघालो. रेल्वे होती जयपूर पुणे एक्सप्रेस. तर जनरलच्या डब्यात घुसल्यावर लोकांचा असा समज असतो की जनरलच्या डब्यात एवढी गर्दी, म्हणजे जनरल म्हणजे वाईटच, कधीच जायचं. पण जर तुम्ही लॉंग ट्रिप जर करत असाल जनरल मधून, काही काही ट्रेनला असतात, म्हणजे बऱ्यापैकी डिसेंट लोक असतात ज्यांना अशी तिकीट न मिळालेली, किंवा काही काही बिन तिकिटाचे पण जनरल मध्ये प्रवास करतात. बट डिपेंड राहतं की तुम्ही कसे बसता, कसे वागता त्याच्यावर. मग मला एका ठिकाणी तिकीट मिळालं, एका ठिकाणी जागा होती जनरल मध्ये सिटिंगची. ती होती बरोबर खिडकीकडेला, आणि विंडो सीट सगळ्यांचीच प्यारी. म्हणलं एवढं एवढं तर काय त्रास झाला नाही जाताना. स्लीपरच पाहिजे असं काय नाही. असं म्हणतात की जेवढं तुम्ही अनकम्फर्टेबल व्हाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. खूप काही शिकायला मिळतं. मग गेलो असं सिटिंग मध्ये बसून. माझ्या शेजारी एक जण बसलेला, राजस्थानचाच होता. तो आलेला महाराष्ट्रात काम करायला. त्याला विचारलं कुठून आहे, कसं आहे. मग त्याने त्याचा पत्ता सांगितला. राजस्थान मधून एका छोट्याशा गावातून येतो. मग त्याला विचारलं त्याचं शिक्षण वगैरे काय. मग तो म्हणला मी सध्या जे राजस्थान गव्हर्नमेंटचे जे पोलीस आहे त्याची भरतीची परीक्षा देतो. आता जस्ट ग्रॅज्युएट आहे. आता एवढा दिवस मध्ये गॅप होता, म्हणलं परीक्षा देत असेल, म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यापासून गॅप ठेवलेला त्यानं अभ्यासासाठी. अभ्यास सोडून तू महाराष्ट्रात करतोय काय, हा मला प्रश्न पडला. तो म्हणला मी इथं फर्श कामगार आहे, महाराष्ट्रात येऊन फरशीची कामं करतो आणि राहिलेल्या वेळात अभ्यास करून देतो. काय काय पोरं अशी सुद्धा मेहनत आहेत जी आपल्याला पाहिजे, एक बॅकअप पाहिजे, एक पैसे पाहिजे म्हणून कामं सुद्धा करतात, त्यासोबत अभ्यास करतात किंवा दुसरं काम करतात. समोरच एक फॅमिली होती, ती महाराष्ट्रातली होती, एक डिसेंट फॅमिली होती. त्यांना सुद्धा स्लीपर मध्ये तिकीट मिळालं, म्हणून त्यांच्यासोबत प्रवास चालू केला. थोडं पुढे गेल्यावर मी जसं सुरत सोडलं तशी गर्दी कमी व्हायला लागली. कारण सुरत पर्यंत माहित आहे तुम्हाला, मुंबई ते सुरत हा रोजचा प्रवास आहे भरपूर जणांचा, त्यामुळे तिथं भरपूर गर्दी असते. आणि जसं सुरत सोडलं तसं थोडी गर्दी कमी व्हायला लागली. मग आम्ही कम्फर्टेबली बसलो. थोडं झोपता सुद्धा आलं, असं नाही की पूर्ण बसूनच गेलो, झोपून सुद्धा गेलो, थोडं झोपता आलं. वेगवेगळी लोक बघायला मिळाली. माझं कसं आहे, मी जर ट्रेननं गेलो ना, मला एसी अजिबात आवडत नाही.
ट्रेनचा असो किंवा बस प्रवास तर एवढा खास वाटत नाही, कारण तुम्ही जिथं जाताय, ज्या ज्या गावात जाताय, तिथली हवा तुमच्या शरीराला लागली पाहिजे, तिथली हवा तुम्हाला स्मेल करता यायला पाहिजे, तिथला निसर्ग बघता यायला पाहिजे. म्हणून मी कायम नॉन एसी स्लीपरने जातो, अथवा मग जनरलने, असं जर कन्फर्म झालं नाही. पण जे तिथली हवा असते, जे तिथला निसर्ग असतो, जे तिथलं वातावरण असतं, ते तुम्हाला लगेच कळून येतं की तुम्ही कुठं आला. आता महाराष्ट्रातून थोडं पुढे गेलं, मुंबई, ठाणे, कल्याण जसं सोडलं, तसं गुजरात लागतं. आणि थोडंसं दमट वातावरण, जसं मुंबईत आहे तसंच थोडं थोडं दमट आणि ड्राय असं मिक्स टाईप वातावरण मिळतं. पण जसं गुजरात सोडून राजस्थानमध्ये जाईल, तसं उष्णता वाढायला लागते, गरमी जाणवायला लागते. मग खिडकीतून हवा येते, झळा येतात उन्हाच्या, आणि तिथंच तुम्हाला जाणवतं की आता आपण राजस्थानला आहे. आणि मी पण गेलेलो बरोबर उन्हाळ्यात, जो उन्हाळ्याचा पीक होता, मे महिना, त्यामध्ये गेलतो. आपल्या महाराष्ट्रात मी इथं टेम्परेचर बघितलं त्यावेळेस महाराष्ट्रात टेम्परेचर होतं 34च्या आसपास. आणि ज्यावेळेस जसं गुजरात क्रॉस केलं, त्यावेळेस हळूहळू 1-1 डिग्रीनं टेम्परेचर वाढायला लागलं. आणि फायनली मी जयपूरमध्ये पोहोचलो, राजस्थानमध्ये. त्यावेळेस तिथं पीक टेम्परेचर होतं 42 डिग्री, म्हणजे 42 डिग्री सेल्सिअस. जे आपल्या इकडे महाराष्ट्रात, विदर्भात वगैरे असतं, मराठवाडा विदर्भात जो उन्हाळा असतो, तिथं तो नॉर्मल होता. पण जयपूर आपण म्हणतो की आता, म्हणजे आपण सध्या जे फिरले नाहीत, जे लोक फिरले नाहीत, किंवा ज्यांना असं घरातून किंवा आपल्या गल्लीतून बाहेर पडून माहित नाही, त्यांना असं वाटतं, इवन मी पण त्यातच होतो, त्यांना वाटतं की जयपूर राजस्थान मध्ये सगळा वाळवंट, जिथं तिथं बघेल तिथं वाळूच असेल, त्या इमारती सुद्धा वाळूतच बांधल्या असतील. तर असं काही नव्हतं. हे लहानपणीचे जे इमॅजिनेशन होतं, ते तिथं गेल्यावर लगेच मोडलं. कारण जयपूर इतकी मस्त सिटी आहे ना, पिंक सिटी म्हणतात, गुलाबी शहर. कारण तिथं सगळे घरं अशी, म्हणजे जे मेन रोड आहे, जे पिंक सिटीचा एरिया आहे, तिथं पूर्ण घरं, पूर्ण दुकानं सगळे गुलाबी रंगात रंगवलेत. गुलाबी म्हणजे असं केशरी गुलाबी टाईपचा आहे थोडा रंग, त्यात रंगवलेत. पुन्हा पूर्ण सिटी भोवती एक तटबंदी आहे, कारण ते वसवलेलं शहर होतं. जयपूरची पहिला राजधानी होती आमेर फोर्ट, म्हणजे जो आमेरचा किल्ला आहे तो. आणि पुन्हा ती सिटी वसवली गेली. मग त्या जयपूरमध्ये सिटी पॅलेस आहे, जंतर मंतर आहे. जंतर मंतर तर एवढं मस्त आहे, पण तिथं प्रॉब्लेम हा आहे की आत गाईड घेऊन जायलाच लागतं, कारण विदाऊट गाईड समजतच नाही. आम्ही विदाऊट गाईड फिरलेलो, बट ते विदाऊट गाईड कसं होतं, जर तुम्हाला खगोलशास्त्राचं, राशी भविष्याचं, परत जे स्पेस सायन्स असतं त्याचं जर तुम्हाला नॉलेज असेल, तर तुम्ही ते जंतर मंतर ठीक अभ्यासू शकता. जंतर मंतर एवढं मस्त आहे ना जयपूरचं, तिथं वेगवेगळ्या आकाराचे डायल्स आहेत, वेगवेगळ्या आकाराचे घडे आहेत, घड्याळ म्हणा, किंवा वेगवेगळ्या आकाराचे काटे, म्हणजे जे सावलीवर चालतं सगळं, सावली कोणत्या अंशावर कुठं गेल्यावर किती वाजले हे करेक्ट आम्ही मोजून बघितलं एका ठिकाणी. तिथं प्रोसिजर लिहिलेली मोजायची, मग ती बघितली तर करेक्ट फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर काय तर होतं, बट ते करेक्ट होतं. कदाचित आपलं घड्याळ पुढं मागं असू शकेल, पण ते करेक्ट तेवढेच वाजलेले जेवढी सावली त्या डायलवर आलेली. दुपारी 2:30च्या आसपास गेलेलो आणि बरोबर तेवढेच वाजलेले. मी घड्याळ 3 वेळा चेक केलं. कमाल वाटलं की त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी विकसित नसताना हे बनवलं कसं असेल. अगदी अचूक टायमिंग. आपण जे म्हणतात ना, जे भविष्य करतात, ही रास, हे ग्रह या ह्याच्यात येतील, ह्या राशीत येतील, ते तिथं अगदी अॅक्युरेट पद्धतीनं, म्हणजे कसं काय मला कळत नाही. कारण ते जे राशी यंत्र आहे, त्या राशी यंत्रावर जर सावली पडली, त्या सावलीचा जो अँगल आहे, तर तुमचं म्हणजे रास खाली ते सगळं मेन्शन केलंय, म्हणजे ते ग्रह त्या राशीत असतील वगैरे सगळं. हे मस्त होतं बघण्यासारखं. एक जंतर मंतर जयपूरचं बघण्यासारखं आहे. पुन्हा जयपूरमध्ये जसं एंटर कराल, तसं चांदपोल गेट मधून एंटर करता, जर तुम्ही रेल्वे स्टेशन कडून आला तर, ते गेट पासून जी जयपूर पिंक सिटी चालू होते, ती आत पुन्हा पलीकडे एक अजमेरी गेट आहे, तिकडे पर्यंत आहे. म्हणजे जयपूरला तटबंदी आहे. थोडक्यात काय तर त्याला एक गेट आहेत वेगवेगळे. पुन्हा तो बाजार, जे जयपूरचं म्हणतात ना पिंक सिटीचा रोड, तुम्ही इंस्टाग्रामवर, युट्यूबवर बघत असाल, तिथे युट्यूबवर जो असे एक स्ट्रेट रस्ता आहे, दोन्ही बाजूला दुकान आहेत पिंक असे, तो आहे तो त्रिपोलिया बाजार. त्रिपोलिया गेट मधून आत आल्यावर त्रिपोलिया बाजार, तिथंच पुढे आहे चांदपोल गेट. त्या त्रिपोलिया बाजारमध्ये आत गेल्यावर कळालं की ह्याला पिंक सिटी का म्हणतात. दुकानं आहेत ना सगळी अशी केशरी गुलाबी रंगाने रंगवलेत,
दुकानावरच्या पाट्या रंगीबेरंगी अजिबात नाही. प्रत्येक दुकानावरची पाटी जी जुनी आहे त्याच टाइप मध्ये, पांढरं बॅकग्राऊंड आणि त्याच्यावर कलर काळा. तुम्हाला हे सगळं जे मी वर्णन करतोय ना ते तुम्हाला बघायला मिळेल युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर. पण जे मला वेगळं काय जाणवलं असेल तर तिथली जी नगर रचना, अर्थात वसवलेली सिटी आहे. म्हणजे प्रत्येक रोड काटकोनात आहेत, काटकोनात छेदतात. एक बडी चौपट नावाचा एक मोठा चौक आहे, तिथून चारीकडे 4 रोड जातात. बट तिथं आहे ना, चारीकडनं 4 रोड काटकोनात येतात आणि एक मोठा चौक तयार होतो, त्याला बडी चौपट म्हणतात. जयपूरमध्ये मेट्रो सिटी आहे, मेट्रो सिटी म्हणतात, पण मेट्रो आहे लहान आहे. आता जस्ट उद्घाटन झाले, जस्ट म्हणजे एक 2-3 वर्षापूर्वी. पण ती मेट्रो ना मानसागर पासून बडी चौपट पर्यंत. आता बडी चौपट म्हणजे मोठा चौक, त्याला बडी चौपटच म्हणतात. त्या बडी चौपट पर्यंतच मेट्रो आहे आणि हे लास्ट स्टेशन. 10-10 मिनिटाला तिथं मेट्रो असतो. बडी चौपटच्या पुढं जर लेफ्ट साइडला आत गेला तर तिथं जवळच हवा महल आहे. हवा महलच्या मागे सिटी पॅलेस, जंतर मंतर वगैरे. तो हवा महल पण बाहेरून बघण्यासाठी मस्त आहे. उंच अशी दिवार आहे, त्याला किती तर खिडक्यात, म्हणजे प्लस 152 प्लस मोठ्या मोठ्या खिडक्यात आणि लहान लहान किती तर शेकडो खिडक्या आहेत. त्यामुळे तो हवा महल, त्यातून हवा पास होते आणि एक आत गेल्यावर मस्त वाटतं. पण मी सजेस्ट करतो की आत एवढं काय खास नाही बघण्यासारखं आहे, पण एवढं खास नाही. जो हवा महलचा नजारा आहे तो बाहेरूनच मस्त वाटतो. काय काय जण आता इंस्टाग्राम आल्यामुळे इंस्टाग्राम मध्ये ते टॅटू कॅफे म्हणून आहे समोरच हवा महलच्या, तिथून सीन खूप भारी दिसतो, पूर्ण हवा महल दिसतो. तिथं फोटो काढायला जातात. तिथून पुढे गेल्यावर जो हॉस्टेल होतं तिथं माझी इंटर्नशिप होती, तिथंच मी राहत होतो. तिथं सुद्धा लोक मस्त आहेत, कारण तुम्हाला माहितीच आहे आपल्या इथं मुंबई कशी आहे, सगळे लोक एकत्र आलेले, तसंच जयपूर आहे. जयपूर तुम्हाला ऐकणारी जर पाहिजेच असेल ना, मॉर्निंग ट्रेक गड गणेशचा, पुन्हा गड गणेशवरून आलं जर तुमच्यात चालण्याची क्षमता वगैरे असेल तर जंतर मंतर, सिटी पॅलेस, आमेर फोर्ट, हे सगळं दुपारी. आणि सनसेटला नहारगड फोर्ट. नहारगड फोर्टला 2 रस्ते जातात. तर नहारगड फोर्टला एक चालत एक जातो आणि एक रिक्षा एक घेऊन जातो. जर मस्त आहे तिथं. जर रिक्षाने, आता टाइम तुमच्याकडे किती आहे त्याच्यावर, 6:30ला सनसेट असतो तिथं, 6:30 पावणे 7ला, त्या वेळेत पोहोचला तर सनसेटचा जो नजारा आहे वरून नहारगड फोर्ट वरून, नहारगड किल्ला आहे त्याच्यावर, समोरच असे पूर्ण जयपूर सिटी दिसते नहारगड फोर्ट वरून. खाली सनसेट दिसतो आणि नहारगड फोर्टच्या जस्ट खाली एक सँड ड्यून्स आहे, म्हणजे वाळू म्हणतात ना, रेतीचं टेकडी, जी प्रॉपर राजस्थानला असते. फक्त एकच टेकडी आहे तिथं, बाकी सगळीकडे इमारत आहेत, तेवढी एकच टेकडी आहे. ते कसं काय समजलं नाही अजून. ते पण मस्त दिसतं तो नजारा. पुन्हा तिथंच थोडा वेळ थांबला की मग दिसतो तुम्हाला नाईट व्ह्यू, मस्त असा नाईट व्ह्यू. थोडे थोडे लाईट सुरू व्हायला लागतात शहराच्या. जर टाइम लॅप्स कॅमेराला जर टाइम लॅप्स वगैरे लावला तर तुम्हाला दिसून येईल. 1-1.5 तास जर थांबला तिथे, नाईट व्ह्यू मस्त दिसतो. तिथून वर गेलो आम्ही गोविंद महालला. त्या गोविंद महाल वरून जी सिटी दिसते, जी पिंक सिटी दिसते, जे जुनं जयपूर आहे, ते मस्त दिसतं. असं केशरी केशरी असं उठून दिसतं त्या लाईट मध्ये. आणि घर ऑलरेडी केशरी, त्यात लाईट सुद्धा अशा पिवळे धमक लाईट, मस्त दिसतं. वेगवेगळे मिनार दिसतात. मग भरपूर असं काय काय आहे बघण्यासारखं. गड गणेशला गेलो सकाळी आम्ही. गड गणेश सुद्धा मस्त आहे, म्हणजे गणेश मंदिर आहे आणि अशी खडी चढाई आहे. थोड्या पायऱ्याच आहेत पण एकदम खडी चढाई आहे गड गणेश. थोडं गलताजी सुद्धा मस्त आहे. गलताजी टेम्पल, ज्यांना मंकी टेम्पल म्हणतात, ते गलताजी टेम्पल आहे. अशी भरपूर काही आहेत, भरपूर काही काही ठिकाण जयपूरमध्ये. पण जयपूरचं सगळ्यात मला मस्त वाटलं म्हणजे तिथली पिंक सिटी, त्याला गुलाबी शहर म्हणतात. मस्त वाटते तिथं राहायला, मस्त वाटते तिथं फिरायला. मग खरेदी करायला सुद्धा आहेतच. त्रिपोलिया बाजार, हवा महल मार्केट, बापू बाजार, जौहरी बाजार, हे सगळं सगळं मस्त आहे. जर खाण्याचं म्हणला तर हवा महल शेजारी मी नमकीन भांडार, तिथं जयपूरची सगळ्यात फेमस कचोरी. तशी सगळ्यात फेमस म्हणाल कचोरी तर ती रेल्वे स्टेशन जवळ रावत कचोरी म्हणून, पण तो ब्रँड आहे. बट त्यांच्यापेक्षा एक चांगली मला वाटली ती लक्ष्मी नमकीन भांडार. सकाळी 4:15-4:30 वाजता दुकान उघडतो आणि आश्चर्याची बाब म्हणजे मी एक 2-3 दिवस ना त्याचा पहिला कस्टमर. 4:30ला जाऊन मी कचोरी खाल्ली तिथं. आणि जो मिरची पकोडा असतो तो एक नंबर. सकाळी सकाळची गरम गरम कचोरी, त्याच्यासोबत इमलीची चटणी, त्याच्यासोबत पुदिना चटणी, मस्त लागतं मस्त. हवा महलच्या थोडं साईडला टुरिस्ट पोलीस स्टेशन आहे, त्याच्या बरोबर समोर आहे ते. तिथूनच पुढे गेला की पंडितजी कुल्फी, हवा महलच्या शेजारी पंडितजी कुल्फी, मस्त लागते पंडितची कुल्फी. मी आईस्क्रीम खात नाही कुल्फी वगैरे,
पण बऱ्याच जणांकडून ऐकलं की ती मस्त असते आणि तिथे गर्दी सुद्धा बघितली पंडित कुल्फीला. पुन्हा त्या त्रिपोलिया बाजारला गेला की रामचंद्र ज्यूस भांडार, तिथं ज्यूस पिला ना 20-30 रुपयाचा एक ग्लास असतो, मस्त लागतो ज्यूस, असं ओरिजिनल फळापासून बनवलेला असतो आणि थोडं पल्प वगैरे घालतात पण मस्त लागतो. पुन्हा तिकडं एक मोमोज मिळतात, हॉस्टेलच्या मागे बरोबर एक मोमोज आहेत ते मिळतात. बरेच आहेत, असं सांगायला गेलं तर कमीच पडेल. आणि जर सकाळी तुम्हाला जायचं असेल चहा प्यायला, तुम्ही एकदा सकाळी सकाळी जाऊन मॉर्निंग फ्रेश टी म्हणला की गुलाबजी चहा, नावच आहे गुलाबजी चहा, नॉर्मल चहा, पण इतकी गर्दी त्याला, इतकी गर्दी, जवळपास किती तर 1000 रुपये त्याचा रोजचा धंदा आहे फक्त चहा आणि कचोरी विकून. एक चहावाला, त्याचं छोटासा स्टॉल, असं नाही ना त्याचं भरपूर स्टॉल आहेत, त्यातनं एक छोटासा स्टॉल, त्यात कचोरी, बन मस्का आणि चहा, काय कॉम्बिनेशन आहे म्हणतात ते. सकाळ सकाळ आम्ही तिथं जाऊन 7 वाजता पिलेला चहा वगैरे. आणि त्याच्या आधी आम्ही गेलतो नाहरगडला मॉर्निंग ट्रेक. मज्जा अशी झाली की एकदम बाहेर पडायचं म्हणलं 4:30 वाजता, 4:45 वाजता, आणि पाऊस सुरू झाला. मग थांबत थांबत गेलो आणि थोड्या वेळानं पावसात भिजतच पूर्ण ट्रेक केला आणि पुन्हा खाली आलो. अल्बर्ट हॉल म्युझियम आहे तिथं, बाहेर उद्यान आहे तिथं जाऊन बसलो, तिथून गुलाबजी चहा. ओव्हरऑल 1 ते 1.5 महिना फुल एन्जॉय केला. 1 ते 1.5 महिना ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणजे काय हे जवळून बघता आलं. त्या पूर्ण 1.5 महिन्यात हॉस्टेल कसं चालतं, ट्रॅव्हल इंडस्ट्री कशी चालते, जर ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आला तर कोणते कोणते सीझन आहेत, कोणत्या शहरानुसार सीझन बदलत जातात, हे सगळं जवळून बघायला मिळालं. मस्त वाटलं त्या जयपूरमध्ये, राजस्थानमध्ये. अजमेरला सुद्धा जाऊन आलो, तिथं सुद्धा छान आहे. आणि मी ऑलरेडी एक युट्यूब चॅनल काढलेलं ब्लॉगिंग, बट एक असंच काढून ठेवलेलं. आणि जयपूरला गेल्यावर इतकं मला मस्त वाटलं ना, मग मी ब्लॉग करायला लागलो. नवीन चॅनल आहे अर्थातच, तुम्हाला सांगायला पाहिजे. युट्यूबवर एक माझं ब्लॉगिंग चॅनल आहे शार्प पॉटर नावाचं, ते तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, त्यावर जावा. वेगवेगळे ब्लॉग आहेत, जयपूरचे सगळे ब्लॉग आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर पुन्हा असंच भेटू एका नवीन एपिसोड मध्ये, एका नवीन विषयासह. तोपर्यंत गुड बाय.